मुख्यमंत्री वेळ दिला नाही अजून. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना वेळ मागतो मी. अरे अर्धा तास द्या मला, तुमचा प्रश्न जटिल प्रश्न मी सोडू शकतो. आणि मी कोणालाही सांगितलं, मंत्री आमदार कोणाला काही कळत नाही, सगळं डोक्यावरून जातात, कोणाला आरक्षण कळत नाही. ते सेक्रेटरी तसे, चीफ सेक्रेटरी तसा, सगळे एकाच म्हणजे मायेचे मणी आहेत. तर म्हणजे जरांगे सुद्धा आता ओबीसीत झाले आहेत, त्यांना दाखला मिळाला. त्यांनी ओबीसीचं नेतृत्व करावं. म्हणजे ओबीसी नेते मंत्री छगन भुजबळ असतील, गोपीचंद तळकर असतील, शेंडगे असतील, हे कुठे ना कुठे स्टंटबाजी करतायत ओबीसीच्या नावावर. सगळे स्टंटबाजी करतात. सगळ्यांना आपलं नेतृत्व फुलवायचं आहे ओबीसी मध्ये, पण ओबीसीचं नुकसान करतात असं माझं डायरेक्ट त्यांच्यावर आरोप आहे. श्रीरामाचं जे आता भव्य दिव्य आगमन आहे त्याच्यामध्ये सगळ्या भारतीयांनी यांच्यात तेवढ्याच उत्साहाने भाग घेतला पाहिजे. पण आपण जर त्या भेदाभेद केली तर त्याचा अर्थ तुम्ही जाणून बुजून त्या बीजेपीला याचं महत्त्व देत आहे. मुस्लिम लोक सुद्धा जय श्रीरामचा नारा देत आहे. द्या ना तुम्ही जय श्रीरामचा नारा. ते एकट्याची मक्तेदारी आहे का? त्याने काय आपल्या विकत घेतलाय का जय श्रीरामला? म्हणा तुम्ही जय श्रीराम. नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा व्यक्तीची मुलाखत घेत आहोत ज्या व्यक्तींनी महाराष्ट्रभर देशभर वेगवेगळ्या जातीच्या लोकांसाठी, वेगवेगळ्या जातीच्या समूहासाठी एक महाराष्ट्रभर देशभर काम केलं आहे. भटके विमुक्त असू दे, वडार समाज असू दे, मागासवर्गीय असू दे, अन्य जाती असू दे, त्या जातींसाठी महाराष्ट्रभर काम करणारे एकमेव खासदार, माजी आमदार असे हरिभाऊ राठोड आज आपल्या समोर एक वेगळ्या पद्धतीने एक भूमिका मांडणार आहेत. महाराष्ट्राच्या जातीय परिस्थितीबद्दल, महाराष्ट्राच्या आरक्षणाबद्दल, महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या आर्थिक विकासाबद्दल आज त्यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत. आपल्या सोबत आहेत हरिभाऊ राठोड. हरिभाऊ राठोड, आपलं खूप खूप स्वागत. नमस्कार. हरिभाऊ राठोड, माझा पहिला प्रश्न असा आहे की सध्या भटक्या विमुक्त जातींचा काय प्रश्न आहे, काय भेडसावतो तुम्हाला महाराष्ट्रावर? भटक्या विमुक्त जातीचा तर क्रिमी लेअरचा प्रश्न आहे आणि काही अनेक जाती आहे, जसं राजपूत भामटा म्हणून काही लोक घुसखोरी करत आहे, काही छप्परबंद आहे, काही अशा अनेक गोष्टी आहेत. नामसदृश्याचा फायदा घेऊन हे लोक दाखले घेतात आणि खऱ्या भटक्या ज्यांचा हक्क आहे त्या हक्कावर गदा आणल्या जाते. त्यामुळे नेमके हेच प्रश्न. दुसरं काय आहे की स्कॉलरशिप मिळत नाही. आणि भटक्या विमुक्त समाजामध्ये काय आहे की अजून त्यांना अनेक लोक पालावर राहतात, अनेक लोकांना जातीचे दाखले मिळत नाही, रेशन कार्ड नाही आहे, त्याचं मतदार यादीमध्ये नाव नाही आहे. अशा परिस्थितीमध्ये अनेक प्रश्न आहेत भटक्या विमुक्तांचे आणि त्यामुळे दाखले नसल्यामुळे स्कॉलरशिप मिळत नाही, प्रवेश मिळत नाही. म्हणून भटक्या विमुक्तांचे हे प्रश्न क्रिमी लेअर मधून काढायचे आहे. हे सुद्धा आहे. त्यांना रिझर्वेशन प्रमोशन होतं पूर्वी, ते सरकारने 2017 पासून बंद केलेला आहे. तो सुद्धा इश्यू भटक्या विमुक्तांमध्ये आहे. नाही, तो तर आहेच, पण परंतु आपण आपल्या पद्धतीने काय प्रयास करताय? तुम्ही बरेच आंदोलनं केली, तुम्ही सरकारचा पण एक भाग होतात, विरोधाचा पण एक भाग होतात, तरी देखील ते प्रश्न सुटत नाहीत अजूनही. म्हणजे ज्या पारंपरिक ज्या भटक्या विमुक्त जाती होत्या महाराष्ट्रातल्या, मग त्यांच्यावर म्हणजे त्या शिकार करणार होत्या, त्या काही कुक्कुटपालन करणार होत्या, त्यांच्यावर आता सरकार गुन्हे दाखल करत आहे आणि अशा भटक्या विमुक्त जातींवर खूप मोठा अन्याय होतोय. त्या संदर्भात तुम्ही बऱ्याच म्हणजे सरकारमध्ये असताना पण तुम्ही एक बाजू मांडलेली आहे, विरोधक म्हणून पण बाजू, पण अजून देखील त्यांना न्याय भेटत नाहीये. त्याविषयी काय बोलाल? नाही, अगदी बरोबर आहे तुमचं की आम्ही नेहमी, मी तर 5 जानेवारीला दरवर्षी मोर्चा आणि मोर्चामध्ये या मागण्या असतातच आणि आम्ही प्रयत्न करतो की सरकारचे संबंधित मंत्री आहे त्यांना बोलण्याचा प्रयत्न करतो. परंतु एवढं दुर्लक्षित म्हणजे हा समाज आहे की मंत्रीगण काही सिरियसली घेत नाही, त्यांना काही वाटत नाही. आपण किती बोला, काही बोला, त्याला त्याचं काही स्वर सुचत नाही. ते त्या गावचे नाहीत आम्ही असं ते वागतात आणि फक्त निवडणुकीच्या वेळेस आमचं मतं घ्यायला मात्र दारोदारी येतात आणि मग सरकार आपल्या पद्धतीने काम करते की सरकार आपल्या दारी, पण आमच्या दारी कधी येणार? तुम्ही भटक्या विमुक्तांच्या, पारध्यांच्या, आता पारधी लोकांना सर्टिफिकेट त्यांचे पुरावेच मिळत नाही, पुरावे मिळत नाही म्हणून त्यांना दाखले मिळत नाही. वेऱ्यात मराठा समाजाचे मात्र तुम्ही पुरावे शोधताय, स्वतः सरकार शोधताय. मग तसं एखाद्या पारध्याचंही शोधा ना, की बाई पारध्याचे दाखले मिळत नाही, का मिळत नाही? त्यांच्याही घरी जा, सरकार आपल्या दारी म्हणजे पारध्याच्या दारी कधी येणार आहे हा प्रश्न आहे. पारधी समाज आणि इतर भटके विमुक्त जाती ह्यांचा तसं डायरेक्टली शासन किंवा प्रशासनाला धाक बसत नाहीये. म्हणजे त्यांचे काही म्हणजे विभागाचे लोक निवडून जातात पण त्यांना तसा न्याय भेटत नाहीये आणि जरी न्याय भेटला तर तुटपुंज न्याय भेटतो. त्यांचं एक सिस्टमला हलवण्याची ताकद नाही असं सगळीकडे म्हणलं जाते. त्याविषयी काय बोलाल?
नाही, काय झालं, काही लोक आमच्यामधून जे निवडून जातात ते स्वतः त्यांची बांधिलकी त्यांच्या पक्षाची असते, पक्षाचं ध्येय धरून ते राबवतात. त्यामुळे ते काही विरोधामध्ये बोलत नाही. कधी ते काही मंत्री महोदय निर्णय घेतील त्याप्रमाणे ते हो लावतात, परंतु त्यांना काही सोयीसुतक नाही आहे. सगळे निवडणुकीच्या वेळेस आठवण करतात, पण मात्र 12 महिने 5 वर्ष ते विसरून जातात की आम्ही कुठल्या समाजातून आलो आहे, आम्हाला काही समाजात देणं आहे, आम्हाला त्यासाठी किती टक्के लोकसंख्या आहे मागासवर्गीय भटके होते, किती टक्के लोकसंख्या महाराष्ट्रामध्ये, आणि त्यांचे पारंपरिक व्यवसाय आता सगळे नष्ट होत आहेत, त्याविषयी काय बोलतात? भटके तर जवळपास 25% लोकसंख्या भटके आपल्या महाराष्ट्रामध्ये. तसं बघितलं तर एकूण ओबीसीचं लोकसंख्या 60% आहे, त्यामध्ये 25% तर भटके आणि विमुक्तच आहे. फार मोठी संख्या आहे तसं जर बघितलं. परंतु या छोट्या छोट्या जाती आहेत त्याच्या. आणखी आता नवीन म्हणजे 12 बलुतेदार समाज आहे, नावी आहे, काती आहे, वाडी, लोहार, सोनार, सुतार, धोबी, हे छोटे छोटे जाती जे आहेत, मायक्रो ओबीसी त्याला म्हणतो, त्याच्या इकडे दुर्लक्ष आहे शासनाचं. अशा पद्धतीने सगळ्या म्हणजे जो मागासवर्गीय घटक आहे, जो त्याच्यातला मोस्ट बॅकवर्ड क्लास, आपण हल्ली त्याला वंचित म्हणून ओळखतो, वंचित ओबीसी वगैरे, तर खरोखरच ते वंचित आहेत. आणि सरकारने त्यांच्याकडे जर लक्ष दिलं नाही तर आणखी कित्येक वर्ष ते वंचितच राहतील. सध्या मराठा आरक्षणाचा खूप महाराष्ट्रावर जोर चालू आहे, आणि मराठा आरक्षण असं म्हणताय की त्यांचे नेते असे म्हणतायत की आम्हाला ओबीसी अंतर्गत आरक्षण देण्यात यावं, आणि एका बाजूला ओबीसी एल्गार परिषदा होत आहेत, पण सर्व ओबीसी नेते एकजुटलेले दिसत नाहीत. कुठे ना कुठे असं वाटतंय की त्यांची भूमिका वेगळी, शरद पवारची भूमिका वेगळी, तुमची भूमिका वेगळी, अशा वेगवेगळ्या नेत्यांमध्ये ते दुभागलं गेलेलं आहे ओबीसी नेते. त्या संदर्भात काय बोलणार? मराठा समाजाचा प्रश्न फार जटिल झालेला आहे, आपल्याला माहिती, पण ते मी एकदम सोपं करून दिलेलं आहे. तर सरकारने त्याच्याकडे बघितलं पाहिजे, सोपा एकदम सोपं. आता काय आहे की आपल्याकडे 27% आरक्षण आहे ओबीसीला, परंतु बांटी आयोगाचा जो रिपोर्ट आलेला आहे त्याच्यानंतर 37.70 म्हणजे आपण 38% आरक्षण ओबीसीला देऊ शकतो, कायद्याने, नियमाने आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार. एका निर्णयामध्ये सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलं होतं की तुमच्याकडे इम्पिरिकल डाटा असेल, ओबीसीचा डाटा असेल, तर तुम्ही 50%च्या वर देऊ शकता. योगायोगाने आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला इम्पिरिकल डाटा मिळाला आहे 38%, आणि 20% आपले SC ST, म्हणजे 58% पर्यंत आपण आरक्षण देऊ शकतो. हे सगळा SC ST ओबीसी म्हणून 58%, जो आता 50%च्या वर देता येत नाही, कॅप घातलेली आहे असं जे म्हणतात, ते आपल्याला 58% पर्यंत नेता येऊ शकतो. त्यानंतर आरक्षण जर द्यायचं असेल तर तुम्हाला सब कॅटेगरायझेशन करावं लागेल, कॅटेगरी पाठावं लागेल. जसं भटके, विमुक्त, धनगर आणि वंजारी केलं, तसंच आपण 12 बलुतेदार सुद्धा मागणी आहे, त्यांना एक कॅटेगरी करायची. आणि SBC आहे, त्यांना 50च्या वर दिलेलं, त्यांना सुद्धा 50% अंतर्गत आणून मग 12 बलुतेदाराला 3% आणि आगरी आणि भंडारी, तेली आणि माळी यांना सुद्धा 4% आरक्षण देता येईल. अशा पद्धतीने आणि 10% आरक्षण आपल्याला मराठा समाजाला देता येईल. ओबीसी जाती ह्यांनी महाराष्ट्रामध्ये देशभर एक उत्पादन क्रिया करणारी जात आहे, आणि त्याच ओबीसी जातीचा आणि मराठा समन्वयक समितीचा आता मधल्या काळामध्ये खूप मोठे तडे गेलेले आहेत. येणाऱ्या काळामध्ये यांच्यामध्ये खूप वादविवाद व्हायची शक्यता आहे. बरेच त्यांचे नेते प्रत्युत्तर देत आहेत, ओबीसी नेते प्रत्युत्तर देतात. तर याचं रूपांतर लोकशाही पद्धतीने कसं व्हायला पाहिजे, आणि त्या संदर्भात तुमची भूमिका काय आहे? कारण काय महाराष्ट्रामध्ये खूप ठिणगी पडायला आणि आग लागायला वेळ लागणार, सगळ्यात जास्त प्रचंड ताणतणाव चालू आहे. याच्यात सगळ्यात जास्त काय म्हणतात, गुन्हेगार म्हटलं तरी चालेल, 2-3 लोक आहेत. मंत्री भुजबळ साहेब, आपले प्रकाश शेंडगे साहेब, बबनराव तायवाडे साहेब, आणखी कोणी ते कोयता घेऊन येणारे आमचे TP मुंडे, या लोकांना आरक्षणाचं त्या कळत नाही म्हटलं तरी चालेल. कारण आता जे सर्टिफिकेट, छगन भुजबळ सिरियस नाहीत, छगन भुजबळ ओबीसी आरक्षण सिरियस नाहीये, स्टंटबाजी करतात असं वाटतं तुम्हाला? त्यांना सिरियस नाही आहे. यासाठी त्यांना असं वाटतं की मराठा समाजाला येऊ द्यायचं नाही ओबीसी मध्ये. पण असं जरी झालं तरी ते आता येऊन पडत आहेत सगळे, त्याला ते रोखू शकत नाही. आता जरांगे पाटलाचं सर्टिफिकेट मिळालं, अनेक लोकांच्या नोंदी मिळत आहेत,
आता 52 लाख नोंदी मिळाल्या म्हणतात, मग ते सगळे ओबीसी मध्ये येतात. मग माझा त्यांचा फरक एवढाच आहे, मी त्यांना द्यायला सांगतो पण सब कॅटेगरीशन करून द्यायला सांगतो, म्हणजे वेगळं 10% त्यांना द्या. परंतु त्यांची भूमिका अशी आहे की त्यांच्या भूमिकेमुळे त्यांनी जर मराठा आरक्षण अडवलं तर त्यामुळे ते सगळे येऊन पडणार आहे. एवढं जरी समजून घेतलं ना भुजबळ साहेबांनी की सब कॅटेगरीशन म्हणजे काय, रोहिणी आयोग म्हणजे काय, याच्यापूर्वी आपण इथं महाराष्ट्रात ते वाटून दिलेलं आहे, तेवढं ते समजून घेत नाही. त्याच्यामुळे आणि मग महाराष्ट्र सरकार सुद्धा, राज्य सरकार सुद्धा ओबीसीला घाबरून, म्हणजे ओबीसी नेते त्याच्या अगिष्ट आहेत, ओबीसी नेते मानत नाही, ओबीसी नेते माझ्या फॉर्म्युल्याला बघत नाही आणि मंत्री बघत नाही आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बघत नाही. तर त्याच्यामुळे एवढं सोपं करून सांगितलं आहे मी, फार सोपं, ज्याच्यामुळे उलट राज्य सरकार जे राज्यकर्ते आहेत त्यांना याचा फायदा मिळेल, यांना पॉलिटिकल फायदा एवढा मिळेल की मराठा समाजाला आरक्षण दिल्यासारखं होईल. तुमची बाजू तुम्ही मुख्यमंत्र्यांसमोर मांडली का? मुख्यमंत्री वेळ दिला नाही अजून. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना वेळ मागतोय मी. अरे अर्धा तास द्या मला, तुमचा प्रश्न जटिल प्रश्न मी सोडू शकतो. आणि मी कोणालाही सांगितलं, मंत्री आमदार कोणाला काही कळत नाही, सगळं डोक्यावरून जातं, कोणाला आरक्षण कळत नाही. सेक्रेटरी तसे, चीफ सेक्रेटरी तसा, सगळे एकाच म्हणजे मायेचे मनी आहेत, काही नाही त्यांना, काही नाही. जस्टिस रोहिणी आयोग माहित नाही त्यांना, इंदिरा साहनी केस माहित नाही ज्याच्यात सबकॅटेगरीशन करायला सांगितलं होतं त्यांना. ही जी केस मी सांगितली तुम्हाला जोशी साहेबांची 259/1994, ज्याच्यामध्ये 50% आरक्षण देता येईल असं म्हटलंय. कोणाला म्हणजे ते कोणी सुप्रीम कोर्टाचा निर्णय वाचत नाही, त्याच्यामुळे हे चाललंय, असं चाललंय. जरांगे पाटलांना तुम्ही सल्ला दिला होता, त्यांनी मानला का? जरांगे पाटलांना तुम्ही पाठिंबा दिला होता? जरांगे पाटलांनी सांगितलं त्या दिवशीच की आम्ही बघून घेतो. त्यालाही विचारायला कुठे एवढं समजतं की त्याला ते आरक्षण कळतं की काय. तर आपलं एक आंदोलक म्हणून उभा राहिलेला आहे, तर त्याला आजूबाजूचे लोक आहेत त्यांना समजवलं पाहिजे. आता इकडे मंत्र्यांना समजत नाही, आमदार खासदारांना समजत नाही आरक्षण, तर मग आता जरांगे तर फार दूर विचारा काय. जरांगे पाटील पण स्टंटबाजी करतात मराठाच्या नाही नावावर? असं म्हणणार नाही मी, असं म्हणणार नाही. ते येतील माझ्याच फॉर्म्युल्यावर, ते म्हणतील की हा चांगला फॉर्म्युला आहे. 1-2% इकडे तिकडे होऊ शकतं, परंतु फॉर्म्युला त्याच्याशिवाय चांगला फॉर्म्युला असू शकत नाही. खरं म्हणजे जरांगे सुद्धा आता ओबीसीत झाले, त्यांना दाखला मिळाला, त्यांनी ओबीसीचं नेतृत्व करावं, आमच्या मराठ्याचंही नेतृत्व करावं, भटक्यांचं नेतृत्व. ते ओबीसी झाले ना परवा, त्यांना ज्या अर्थी त्यांना त्यांचं सर्टिफिकेट मिळालं. पण एका बाजूला जरांगे पाटील मुंबईमध्ये प्रचंड मोर्चांनी याची ताकद तयार करतायत, पूर्ण महाराष्ट्रावर त्यांनी तसे अपील पण केलेलं आहे. आणि दुसऱ्या बाजूला कोकणातले जे मराठे आहेत त्यांचं आताच असं म्हणणं आहे की आम्ही कुणबी दाखला का घ्यावा, आम्ही कुणबी दाखला कशामुळे घ्यावा, ती एक वेगळी लढाई चालू आहे. त्याविषयी काय बोला? नाही, बघा मी तर त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो, दाखले घ्यायची गरजच नाही. सगळ्या मराठ्यांना ओबीसी करू शकतो आपण, सगळ्या मराठ्यांना. आणि जे मराठे मराठा रामदास कदम माजी मंत्री, आता केंद्रीय मंत्री नारायण राणे, ते म्हणतात की आम्ही मराठा आहोत, प्रस्तावित मराठा आरक्षण का घ्यायचं? अगदी बरोबर, मराठा म्हणूनच त्यांना दाखला मिळेल. येस, मराठा म्हणून त्यांना दाखला मिळेल. त्यांना कुणबी करायची गरज नाहीये, त्यांच्या दाखल्यावर कुणबी लिहायची गरज नाहीये. त्यांनी मराठा म्हणून त्यांचे दाखले असतील, मराठा म्हणून मागणी करतील. परंतु संपूर्ण जे मराठा आहेत ते तत्सम आहेत ओबीसीचे, म्हणजे ते एका जीआरने सगळ्या समूहाला शैक्षणिक म्हणा किंवा मग सगळं मिळेल, शैक्षणिक मिळेल, नोकरीचं मिळेल. जे ओबीसी होते ना, ओबीसीचा पार्ट होतील ते. तुम्हाला दाखवतो मी, जर दाखवू शकला तर ते ओबीसीचं जे पार्ट तुम्हाला सांगतो काय आहे की आता आपल्याकडे ओबीसी जे आहेत हे आपल्याला 38% आपण देऊ शकतो. आता समजा आपण 38% दिले तर हे बघा, हे आहे 38%, त्याची विभागणी केली मी. काय भटके 3%, विमुक्त 4%, धनगर 4%, त्यानंतर वंजारी 3%, बाराबुलतेदार 3%, नंतर एसबीसी 2%, नंतर आपले माळी तेली आणि आगरी भंडारी 4%, ओबीसी 5%, याची टोटल येते 38% असे बघून दिले. त्यामुळे मराठा कुणबी यांना 10%. असं विभागणी केली तर सगळ्यांना
समसमान न्याय मिळेल आणि खऱ्या अर्थाने सामाजिक न्याय अशा पद्धतीनेच मिळेल. महाराष्ट्रामध्ये चालू आहे, म्हणजे जे ओबीसी नेते आहेत, मी त्याच मुद्द्यावर होतो. मंत्री छगन भुजबळ असतील, गोपीचंद पडळकर असतील, शेंडगे असतील, हे कुठे ना कुठे स्टंटबाजी करतायत ओबीसीच्या नावावर. सगळे स्टंटबाजी करतात. सगळ्यांना आपलं नेतृत्व खुलवायचं आहे ओबीसी मध्ये, पण ओबीसीचं नुकसान करतात असं माझं डायरेक्ट त्यांच्यावर आरोप आहे. त्यांनी जर मराठा आरक्षण थांबवलं, काहीच झालं नाही, ऍज इट इज राहिलो आपण आता आजच्या परिस्थितीमध्ये जसे ते, तर सगळे जे 52 लाख सर्टिफिकेट हे मिळालेले आहे ते सगळे 19% मध्ये येऊन पडणार आहे. एवढं त्यांना कळत नाही, त्यामुळे रोहिणी आयोग कळत नाही त्यांना. माझी विनंती आहे या सगळ्या नेत्यांना, आता मी कळत नाही म्हटलं तर त्यांची फार झोमाझोम होते. म्हणजे ओबीसीना म्हणजे मराठ्यांना डायरेक्ट ओबीसी मध्ये टाकायला माझा सुद्धा विरोध आहे. माझा सुद्धा विरोध आहे, त्यांच्यापर्यंत माझा विरोध आहे. परंतु त्यांना आरक्षण देऊ, त्यांना वेगळं करून ओबीसी सगळ्यांना वाटप जर केलं आपण, तर त्याचा त्यांनी अभ्यास करायला पाहिजे. खरं म्हणजे त्यांनी नेटवर जाऊन रोहिणी आयोग म्हणजे काय, माननीय पंतप्रधानांनी या देशामध्ये रोहिणी आयोग आणलेला आहे. सब कॅटेगरायझेशन ऑफ ओबीसी म्हणजे रोहिणी, सब कॅटेगरायझेशन ऑफ ओबीसी हे देशामध्ये हे तत्वच लागू होणार आहे. पुढे सब कॅटेगरायझेशन ऑफ एससी पण चालू आहे आता मागणी. सब कॅटेगरायझेशन आपल्या काय म्हणतात आदिवासीचं पण मागणी चालू झाली आहे. कारण ते जर झालं नाही तर एक पर्टिक्युलर फार एक्झाम्पल आपलं एससीचं आपण घेऊ. एससी मधला महार समाज याचा सगळा फायदा उठवत आहे. परंतु दुसरा जो हिंदू डॉमिनेटिंग ज्याला म्हणतो आपण, चांभार आहे, आणखी काय म्हणतो आपण ढोर आहे, बरोबर, या लोकांना 13%चा फायदाच मिळत नाही. यांची मागणी आहे की आम्हालाही 2 भाग जर केले तरी 8 आणि 7 आणि 8 6 जरी केले आपण तर 3 भाग करता येईल, किंवा 5 केले, 5 10 आणि 3 13 असं करता येईल. आणि त्याच्यात त्या समकक्ष जाती आहेत. जसं आता याच्यामध्ये मी सुचवलंय मराठा, कुणबी, मराठा, लेवा पाटील, पाटीदार आणि राजपूत. तर अशा पद्धतीने हे जर केलं समकक्ष, हे तत्व आपल्या इंदिरा साहनीमध्ये सांगितलं आहे. 9 जजेसचं जजमेंट आहे. त्यांनी सांगितलं होतं की जर एखाद्या राज्य सरकारने केलं तर वेदर दॅट विल बी अ कॉन्स्टिट्युशनली व्हॅलिड. येस, त्यांनी उत्तर दिलं, येस दॅट विल बी अ कॉन्स्टिट्युशनली व्हॅलिड, संविधानिक वैध राहील. आणि मग लोकांना समजायला पाहिजे म्हणून त्यांनी एक उदाहरण दिलं की समजा एक वडर समाज आहे, वडर जो दगड फोडतो, आणि एक सोनार समाज आहे. दोघांना तुम्ही एकाच लिस्ट ओबीसी म्हणून टाकलेला आहे. तर त्यांचं ते म्हणणं होतं की वडरला वेगळं द्या, सोनाराला वेगळं द्या. आता समजा उद्या हे सगळे आले, आपल्या मराठा आले, एकत्र आले, तर मग हे त्या छोट्या छोट्या जाती आहे, नावी, खाती, वाडी, जव्हार, सोनार, सुतार, धोबी, तेली, मळी, त्यांचं आरक्षण ते करणार. त्याच्यामुळे त्यांना वेगळं देणं, यांना एका बाजूला पूर्ण देशभरामध्ये हे सगळं चालू आहे. ठीक आहे, तुम्ही मराठा आरक्षण मागताय, तुम्ही ओबीसी आरक्षण मागताय, कोण भटके विमुक्त आरक्षण मागताय, कोण आता ब्राह्मण आरक्षणाचे पण एक जोर चालू आहे. पण दुसऱ्याच बाजूला एक चुपावार केला जातोय, असं सगळ्यांकडे माहिती आहे. चुपावार केला जातो की आरक्षण मिटलंच पाहिजे, असं पण एक चुपावार केला जातोय. ह्याबद्दल काय मत आहे तुमचं? आरक्षण नकोच, कारण त्याच्याबद्दल बरेच हल्ले होतात. आता जोपर्यंत बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे तोपर्यंत आरक्षण मिटवण्याची कोणाची ताकद नाही. जो कोणी आरक्षण मिटवेल तो मिटून जाईल. बाबासाहेबांच्या ज्या संविधानामध्ये कुठे ताकद आहे. उलट आता सगळा समाज जागृत होत आहे. आता ओबीसी समाज जागृत नव्हता, तो समाज आता जागृत होत आहे. तर तो झोपलेला हा समाज आहे. एकदा म्हणजे बाबासाहेबांनी म्हटलं होतं हे 16वा हाती आहे, हा ओबीसी समाज 16वा हाती आहे. आता तो त्याला जर जागृत केलं, जसं आता एका अंगाने असं म्हटलं तरी काही हरकत नाही की आमचे भुजबळ साहेब हे यांनी जागृती आणली, पण फायदा करून देत नाही आहे. हा फरक आहे माझ्या त्यांच्यामध्ये. त्यांनी ओबीसी मध्ये चांगली जागृती आणली, मोठमोठे मेळावे होत आहेत.
पण त्यांच्याकडे फक्त टाळ्या वाजवायचं आणि घरी जायचं. माझ्याकडे ते नाही. मी भटक्यांचं वाढवणार, विमुक्तांचं वाढवणार, 12 बोलतेदारांना आरक्षण देणार. ते कधी 12 बोलतेदारांना आरक्षण द्या असं म्हणतच नाहीये. का म्हणत नाही? मागणी आहे त्याची, म्हणायला पाहिजे. ओबीसी एल्गार परिषदेमध्ये तुम्हाला कधी निमंत्रण दिलं गेलं नाही किंवा तुम्ही गेला नाही असं काय झालं? नाही, मी गेलो नाही. कारण हे असं स्पष्ट मी स्टेजवरून कसं समजून सांगू त्यांना? तिथे माझ्यावर हल्ला करून टाकतील. मी हे सगळं इंटेलेक्च्युअल फोरम मध्ये मी सांगू शकतो. मी तुमच्या मार्फत सांगू शकतोय. आणि एक दिवस सत्याचा विजय असतो. माझा विजय होणार. ते कुठेच नसतात त्या दिवशी. ज्या दिवशी मी आरक्षण मिळवून देईल या दबलेला वंचित समाजाला, ओबीसीला, तर ते त्यांच्या मागे जातील का टाळ्या वाजवायला? झालं त्यांचं. आता 4 दिवसांनी निवडणुका लागतील, तेव्हा भुजबळ साहेब कुठे असतील? बीजेपीच्या स्टेजवर. आमचे काय नाव त्यांचं, शेंडगे कुठे असतील? कुठल्या? त्यांना तर स्टेजच नाही. ते म्हणजे आता ओबीसीची मी पार्टी काढतो. काढ बाबा पार्टी काढू. इकडे म्हणतो पार्टी काढतो, एकीकडे म्हणतो आमचा भुजबळ साहेब हा योद्धा आहे. मग योद्ध्याला सोडून तुम्ही कुठे पार्टी काढता? मग त्यालाही घेऊन जा ना तिकडे, भुजबळलाही घेऊन जा तुमच्या पार्टीमध्ये, काढा पार्टी. ओबीसी तुम्हाला कोण रोखलाय? पण भुजबळ साहेबांनी राजीनामा दिला पाहिजे आधी, आणि राजीनामा देऊन मैदानात यायला पाहिजे. मग ओबीसीचा लढा लढला पाहिजे. हे आत्ता जे चाललंय ना भोंगळ कारभार, अरे तुम्ही सत्तेत आहात, तुम्हीच निर्णय घेताय, तुम्हीच ओबीसीला मराठ्याला सर्टिफिकेट द्या म्हणून निर्णय घेतले, तुम्हीच त्यांचे सर्टिफिकेट शोधताय, तुम्ही तिकडे जाऊन मोर्चा आंदोलन करताय. हे कोणाला न पटण्यासारखं आहे. आता सध्या टाळ्या बाजूला जातील, पण ज्या दिवशी हरिभाऊ राठोडांनी काय सांगितलं, माझा उद्याच एक लेख येणार आहे, आर्टिकल मी लिहिलंय, एवढं सोपं करून टाकताय मी की जो कोण आर्टिकल वाचेल त्याला आरक्षण काय समजेल. आता काय थोडं जटिल. बिहारमध्ये ज्या पद्धतीने जाती जनगणना झाली बिहारमध्ये, त्याच पार्श्वभूमीवर आपली महाराष्ट्रामध्ये पण व्हायला पाहिजे अशी अपेक्षा आहे. नक्कीच आमचे लोक जाती जनगणना मागतात. पण जातीय जनगणना मागून काय करणार तुम्ही? तुम्ही जातीय जनगणना वाढल्यानंतर आमचं आरक्षण वाढवा हेच म्हणणार आहे ना. मग मी सांगतो ना तुम्हाला, आपली जातीय जनगणना झाली ना, बांटे आयोगाने केली ना 37.70. मग तेवढं आरक्षण तर मागा, नंतर आणखी सर्व जातीचं करू आपण. हे झाल्यावर मग मराठा आपल्यात आल्यावर, ते पण ओबीसी झाल्यावर, मग मराठा आपण हातात हात घालू, जातीय जनगणनेची मागणी करू, सर्व जातीय जनगणना. त्यावेळेस खरं खोटं काय होईल, जे काही होईल ते. त्यानंतर हा इश्यू आपल्याला देश पातळीवर न्यायचा आहे. उद्या आपण देश पातळीवर रोहिणी आयोग लागू करा म्हणून एक आंदोलन करावं लागणार. त्यावेळेस हीच मराठी मंडळी आपली, म्हणजे आपले जरांगे पाटलाला घेऊन जाऊ आपण दिल्लीला वार करू. मग त्याच्यात आम्ही असू, भटके, विमुक्त, बाराबुलदार आणि जरांगे पाटील असेल. मग जरांगे पाटील त्यावेळेस अग्रक्रमाने आम्ही दिल्ली हलवून सोडू. मराठी माणसं म्हणून, मराठा म्हणून आम्ही सगळे मराठा जाऊन, नाही तरी आमचे वसंतराव नाईक यांनी जे 14-12 वर्ष हे केलं, ते मराठा म्हणूनच केलं त्यांनी. ते काय लमानी म्हणून थोडंच केलं. हे सगळं नंतर आम्हाला कळलं की इंदिरा गांधी किंवा पंडित जवाहरलाल नेहरू ज्यांना होते त्यावेळेस, पण हे सगळे त्यांना पंडित जवाहरलाल नेहरूच्या वेळेस पासून त्यांना मराठा ट्रीटमेंट देण्यात आलेली आहे. ते वसंतराव नाईक हे मराठा होते. आणि हे खरं आहे की बाहेरच्या राज्यात जर आपण बघितलं, आपण सगळे मराठा जाऊ, आम्ही सुद्धा मराठा जाऊ, मराठी बोलणारे मराठा, हे काही लपून राहिलेलं नाही. म्हणून मराठा इज इक्वल टू कुणबी हे तत्सम आहेत. ते तत्समचा अर्थ सिनोनिमस म्हणजे तेच, तसेच, त्यांच्यासारखेच, वेगळं काही नाही. अरे भाऊ, तुमचा एक अनुभव राहिलेला आहे. तुम्ही भाजप बरोबर काम केलंय, तुम्ही काँग्रेस बरोबर काम केलंय, तुम्ही इतर पक्षाबरोबर काम केलंय. पण आता सध्या जोर उठतोय पूर्ण देशभरामध्ये की भारत हा हिंदू राष्ट्र व्हायला पाहिजे. भारत हा हिंदू राष्ट्र व्हायला पाहिजे अशी मत आहे तुमचं, का नाही व्हायला पाहिजे? ते त्याबद्दल काय बोला? हे अशक्य गोष्ट आहे. हिंदू राष्ट्र वगैरे हे सगळी कल्पना आहे. हे खरं म्हणजे हिंदू म्हणून जे म्हणतात ना, तो काही हिंदू काही धर्म नाही. हिंदू एक चालीरीती आहे. आणि त्यामुळे आपण महाराष्ट्रात, देशात राहणारे सगळेच
जसे इकडे तुम्हाला सांगितलं मी मराठा आहोत, तसे आपण हिंदूच आहोत सगळे. त्याच्यामुळे हिंदूमध्ये हा भेदाभेद जर केला तुम्ही तर उद्या आदिवासी म्हणतील आम्ही हिंदू नाही, उद्या आमचा बंजारा समाज म्हणतील आम्ही हिंदू नाही. तुम्ही अशा गाठी बांधू शकत नाही. हे सगळं निवडणुकीचे फंडे आहेत आणि त्यामुळे हिंदू राष्ट्र वगैरे काय करणार तुम्ही? हिंदू राष्ट्र आपला भारत, आपला देश, भारत देश भारत वाईट आहे? वाईट आहे? भारत नाव काय वाईट आहे का? त्याला तुम्ही हिंदू राष्ट्र करून काय काय करणार आहे? एक तर रोटी ज्याला शिक्षण द्या हे करा तुम्ही. आम्ही हिंदू राष्ट्र करून किंवा असं काय म्हणतो आपण त्याला भावनात्मक लोकांना पेटून आज मुस्लिम आणि आपले हिंदू एका हातात हात घालून म्हणजे काम. बाबासाहेब आंबेडकरांना किती मदत केली. 14 तळ्यामध्ये जेव्हा जागा देत नव्हते, कोणी दिली जागा? मुस्लिमांनी दिलेली जागा. आपले फतिमा मॅडम त्यांनी शिक्षणासाठी सावित्रीबाई त्यांना मदत केली. आमचे ज्योतिराव फुले यांना कोणी मदत केली? या सगळ्या मुस्लिम समाजाने मदत केली आहे. तुम्ही त्यांना कसा विसरणार आहात? या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये ते सुद्धा आपल्या बरोबर होते. त्यामुळे कशाला हिंदू मुस्लिम? अरे हे काही फार काळ टिकणार. एकच धर्म आहे तो मानव धर्म आणि मानव धर्म हा श्रेष्ठ धर्म आहे. अरे भाऊ, शेवटचा एक प्रश्न माझा. आता 22 जानेवारीला राम मंदिराचं भव्य दिव्य ओपनिंग होते. त्याच्यामध्ये देशभरातल्या आंतरराष्ट्रीय पातळीच्या बऱ्याच लोकांना तिकडे बोलवलेलं आहे. तर हे 22 जानेवारीला जे राम मंदिर बनतंय भव्य दिव्य, हा भाजप स्टँड आहे, राजकीय स्टँड आहे का खरोखर भक्ती आहे? ह्याविषयी काय म्हणतो? नाही, असं आहे की आता आम्ही सुद्धा म्हणजे देवा धर्माला मानणारे आहोत. त्याच वेळेस आम्ही फुले शाहू आंबेडकरला मानणारे आहोत. त्यामुळे पण तुमची मूर्तीपूजावर विश्वास आहे का विचारावर विश्वास आहे तुमचा? नाही, अर्थातच विचारावर विश्वास आहे. परंतु मूर्तीपूजा तर करूच नका म्हटलं होतं, परंतु परिस्थितीनुरूप आपल्याला वागावं लागतं. त्याच्यात तारतम्य ठेवावं लागतं. आणि जर असा उत्साह देशामध्ये होत असेल, दिवाळी मनवत असेल, तर सगळ्यांनीच म्हणजे काँग्रेसच्या लोकांनी दिवाळी मनवायला पाहिजे. सगळ्यांनीच म्हणजे हा तुम्ही स्वतः भेदाभेद करून तुम्ही हा सगळा त्याचं क्रेडिट भाजपच्या पार्ट्यात कशाला टाकताय? का शिवसेना नाही काही? ते शिवसेनेने याच्यासाठी केलं नाही का? आंदोलन केलं नाही का? त्याच्यामुळे श्रीरामाचं जे आता भव्य दिव्य आगमन आहे त्याच्यामध्ये सगळ्या भारतीयांनी यांच्यात तेवढ्याच उत्साहाने भाग घेतला पाहिजे. पण आपण जर त्या भेदाभेद केली तर त्याचा अर्थ तुम्ही जाणून बुजून त्या बीजेपीला याचं महत्व देत आहे. बीजेपीचं काही नाही आहे त्यात. सर्वसामान्य जनतेचा हा सगळ्यांचा याच्यात सहभाग आहे. तो सहभाग राहिला पाहिजे असं मला वाटते. विरोध करण्याचं काही कारण नाही. आता तर आम्ही व्हॉट्सअपवर याच्यावर बघतो सगळं मीडियावर, मुस्लिम लोक सुद्धा झेंडा घेऊन पुढे येत आहेत. मुस्लिम लोक सुद्धा जय श्रीरामचा नारा देत आहे. द्या ना तुम्ही जय श्रीरामचा नारा. ते एकट्याची मक्तेदारी आहे का? त्याने काय आपल्या विकत घेतलाय का जय श्रीरामला? म्हणा तुम्ही जय श्रीराम. तुम्ही म्हणणार नाही, त्याने म्हटलं तर तुम्ही त्याच्यावर काहीतरी बोलणार. त्यापेक्षा मी तर म्हणेन सगळ्यांनी जय श्रीरामचा म्हण. आणि जय श्रीराम म्हणजे निवडणुका जिंकतात का? आता कर्नाटकमध्ये जय बजरंगबली बोलले, जिंकले का नाही निवडणुका? लोक शुद्ध झाले. अरे भाऊ, तुमची आणि गोपीनाथरावांची मैत्री अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे, अख्ख्या भारताला माहिती आहे. तुम्हाला असं वाटतं ह्या सगळ्या अनुकूल परिस्थितीमध्ये सध्याच्या वातावरणामध्ये गोपीनाथराव असते तर एक वेगळं महाराष्ट्राचं चित्र असतं किंवा भारताचं चित्र असतं, आणि तुमच्याबद्दलही त्यांना खूप सहानुभूती आहे की तुमचं पण एक वेगळे अजेंडा असतात. सध्या आता महाराष्ट्रामध्ये ओबीसी आरक्षण चालू आहे, परत शिवाय मराठा आरक्षण चालू आहे, तेव्हा जातीहीन खूप अत्याचारही होत आहेत. त्याच्यामध्ये गोपीनाथरावांना तुम्ही किती मिस करताय, कसं बघताय? नाही, नक्कीच साहेब असते ना हे सगळे चुटकीसारखे प्रश्न सोडवले असते. वास्तविक ही जी कन्सेप्ट आणली मी त्याच्यामुळेच मी पुढे जाऊ शकलो. मला आठवतं 2003 साली आम्ही पंढरपूरला मोठी धनगर समाजाचा आणि भटक्यांचा मेळावा झाला होता. तेव्हा अटल बिहारी वाजपेयी आले होते आणि प्रमोद महाजन आणि आमचे संरक्षक होते, दोघे गोपीनाथ होते आणि प्रकाश शेंडगे याचे मुख्य संयोजक होते, मी सहसंयोजक होतो. तर त्यावेळेस ही माझी कल्पना सब कॅटेगरीची मी मांडली. तर त्यावेळेस अटल बिहारीचं भाषण सुद्धा मीच लिहिलं होतं आणि ते भाषणामध्ये मला आठवतं अजूनही, विठोबा राय को साक्षी रखते हुए मैं घोषणा करता हूँ कि विमुक्त घुमंतु के लिए आयोग बनाने का निर्णय हमने ले लिया है. हे अटलजीचे शब्द आहेत. त्यानंतर मुंडे साहेबांमुळे मी खासदार झालो.
नंतर खूप काही जे त्यांनी मला सगळं उभं केलं. मी सुद्धा त्यांना खूप म्हणजे खरं म्हणजे ओबीसीचा चेहरा त्यांना त्यांना बहुजनाचा चेहरा मिळवून देण्यामध्ये माझा आणि प्रकाश शेंडगे अर्थात आमचा सुद्धा खारीचा वाटा आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर एक प्रसंग असा आला होता मला की रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये, आता जसं मी अभ्यासक म्हणून तुम्ही मला माझा इंटरव्ह्यू घेता, तसंच रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये एक तासाचं लेक्चर आम्हाला द्यायला सांगितलं होतं मला. आणि भटके विमुक्त आणि समरसता या विषयावर. तर त्यावेळेस 2 मुख्यमंत्री आणि 5-6 सामाजिक न्याय मंत्री यांना बोलवलं होतं. त्याच्यापैकी 2 मुख्यमंत्रीपैकी एक आत्ताचे पंतप्रधान जे आहेत मोदी साहेब होते आणि एक होते आपले चव्हाण साहेब, आता माजी झाले बिचारे आपल्या मध्य प्रदेशचे. त्यानंतर 4-5 मंत्री होते सुद्धा आणि एक आपले प्रमोदजी आणि गुप्ता या 10-12 लोकांच्या समोर मी 1 तास चर्चा म्हणजे मी त्यांचा क्लास घेतल्यासारखं. तिथे पद्धत अशी आहे RSS ची. ते मग किती मोठे असले तर समोर बसणार आणि मी फळा कडू घेऊन म्हणलं तर समजत होतो की आमच्या महाराष्ट्रामध्ये असं झालं आहे, ओबीसीला म्हणजे भटक्यांना वेगळं, विमुक्ताला वेगळं, असं तुम्ही देशात करा. हे तुम्ही आजपर्यंत जे काही दिलंय काँग्रेसने दिलंय मागासवर्गीयांना आरक्षण वगैरे, संरक्षण, आरक्षण, रिझर्वेशन, प्रमोशन जे काही आहे, पण तुम्ही सुद्धा हे करू शकता. त्यावेळेस एक इश्यू होता, ते सुद्धा अटल बिलच्या गळी आम्ही उतरवलं. आणि खरं म्हणजे संविधानामध्ये बढतीमधील आरक्षणाचा जो 2002 मध्ये मला वाटते संविधान अमेंडमेंट झालं, त्याच्यात हे अटलजींनी केलं. अर्थात मी गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन त्याच्या मागे होतो. तर अशाप्रमाणे ते 1 तास मी त्यांना शिकवलेला इश्यू. आणि म्हणून आज रोहिणी आयोग आणलेला आहे आपल्या मोदी साहेबांनी. आणि मोदी साहेब जर त्यांनी मनात आणलं तर सगळं ते देशाचं खरोखर आरक्षणाच्या बाबतीत कल्याण करतील. आणि जे दबंग जाती आहे ज्याला म्हणतो आरक्षण जे लाटत आहेत ते लोक याला विरोध करतात. म्हणून आता सुद्धा माझ्या सब कॅटेगरीशनला जर कोणी विरोध करत असतील तर समजा ते लाटत असतील. जर माझ्या सब कॅटेगरीशनला भुजबळ साहेबांनी विरोध केला तर लोक असा अर्थ करतील की माळी तेली हे सगळे आरक्षण आमच्या भटक्या मुक्ताचं खात आहे, असं सगळं चित्र आहे. तर हे जे आहे हे चित्र माननीय मोदी साहेब जेव्हा हे करतील तेव्हा याच्यात निश्चितपणे सगळ्या देशामध्ये 2000 जातीला याचा फायदा होणार आहे, जो की आता 3000 पैकी फक्त एक 400-500 लोकांना फायदा, 400-500 जातींना फायदा होतो. तो नंतर 2000 जातींना याचा फायदा होणार. धन्यवाद हरिभाऊ, तुम्ही महाराष्ट्राच्या जातीच्या संदर्भात, देशाच्या जातीच्या संदर्भात जे सविस्तर आज सांगितलं आहे, पूर्ण तरुणांना त्याचा फायदा होणार आहे. इकडून हे राजकारणी जे जातीच्या आधारावर जे स्वतःच्या पोळ्या बघतात त्यांचाही तुम्ही खुलासा केला आहे. जात म्हणजे काय असते, उत्पादन म्हणजे काय असतं, जातीचे प्रश्न काय असतात, असा एकमेव प्रश्न मांडणारे भटक्या विमुक्तीचे नेते हरिभाऊ राठोड यांनी दिलखुलास आपल्याशी चर्चा केली आहे. धन्यवाद हरिभाऊ, धन्यवाद. ही मुलाखत तुम्ही सर्वांनी पाहावी. मी गौतम कोरडे, माझ्यासोबत कॅमेरा पर्सन तेजल वर्मा. धन्यवाद.